पाणी हटून टाकायचं. 23-24 ची नोंद माझ्या सातबाऱ्यामध्ये घेतली नाही, मी ऑनलाईन केलेला आहे. तरी पटवारींनी तहसीलदारांनी माझी सातबाऱ्या नोंद न केल्यामुळे सीसीआय माझा कापूस नाकारला. हा व्हिडिओ पाहिला ना, हा आहे वर्धा जिल्ह्यातील उमरीचा. खुल्या बाजारात कापूस विकला तर हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय, म्हणून मग शेतकरी अमोल ठाकरे यांनी सकाळीच कापसाचं पिकअप भरून सीसीआयचं केंद्र गाठलं. लहान मुलगाही सोबतच होता. सीसीआयच्या केंद्रावर वाहन लावलं. सीसीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितलं काटा करून घ्या भाऊ. पण अधिकारी म्हणले तुमच्या तर पीक पेऱ्यावर नोंदणीच नाही केलेली बघा, तुमचा कापूस काय आम्हाला घेता येणार नाही. मग शेतकऱ्यानं बऱ्याच विनवण्या केल्या, हातपाय सुद्धा जोडले, पण तरीही तोडगा काही निघाला नाही. तहसील मंडळ अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली, पण तिथूनही रिकाम्या हातानं परत यावं लागलं. निराशाच पदरात पडली म्हणा. शेतकऱ्याचं पोरग सगळं काही उघड्या डोळ्यानं पाहत होतं. सकाळपासून मी माझ्या लहानच्या मुलाला घेऊन इथे आहो, परंतु हे मला शिवीगाळ करण्या व्यतिरिक्त कोणताही रिस्पेक्ट देत नाही सर. आपल्या शेतकरी बापावर अशी गयावया करण्याची वेळ का आली याचाही अंदाज लावत होतं. विनवण्या करूनही काहीच फरक पडत नव्हता. दिवस मावळतीला आला होता. सीसीआयच्या अधिकाऱ्यानं ठामपणे कापूस खरेदीला नकार दिला. शेवटी अमोल ठाकरेंनी हातबल होऊन पिकअप मधला कापूस पेटून दिला. पाणी पाणी हटून टाकायचं. सध्या राज्यातील सगळ्याच शेतकऱ्यांच्या मनात अशीच आगतिकता आहे. वर्षभर हाडाचे काडं आणि रक्ताचं पाणी होईपर्यंत मेहनत करायची. नुसती मेहनत नाही करायची तर ढोर मेहनत करायची, पण त्या मेहनतीचं फळ मात्र खायचं नाही. हा कुठला न्याय म्हणावा? हा व्हिडिओ नीट पहा, निरकून पहा, पुन्हा पुन्हा पहा. आपला बाप हातबल होऊन ढासाढासा रडतोय, त्याचं लहानसं पोर आपल्या रडणाऱ्या बापाकडे पाहतंय. त्याच्या निरागस मनावर काय बिंबवलं जात असेल? तुम्ही आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय, शेतकरी या जगाचा पोशिंदा असतो, पण त्याच पोशिंद्यावर आज आपलाच कापूस पेटून देण्याची वेळ आली आहे. सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांचं अजून किती रक्त पीत राहणार? किती दिवस शेतकऱ्यांना नाचवत राहणार? आणि त्याचा हिशोब देणार तरी कोण? डोळ्यासमोर पिळवणूक होत असताना ब्र न उच्चारणाऱ्या या कोडग्या व्यवस्थेला म्हणावं तरी काय? तुम्हीच सांगा. पाणी पाणी हटून टाकायचं. 23-24 ची नोंद माझ्या सातबाऱ्यामध्ये घेतली नाही, मी ऑनलाईन केलेला आहे. तरी पटवारींनी तहसीलदारांनी माझी सातबाऱ्या नोंद न केल्यामुळे सीसीआय माझा कापूस नाकारला.